आपण बघत आहात गावगाडा महाराष्ट्राचा आणि आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। चेतक महोत्सव चालू आहे, सारंगखेड यात्रा या ठिकाणी हा महोत्सव आहे आणि देशामध्ये सर्वात चांगला घोड्यांचा महोत्सव जर होत असेल तर तो सारंगखेडला होतो। आणि या ठिकाणी आमचे छत्रपती संभाजीनगरचे नायकवाडी सर हे डॉक्टर होते आणि सिद्धार्थ गार्डनला प्राण्यांचे व्यवस्थापन यांच्याकडे होतं खरं म्हटलं तर। आणि यांना प्राण्यांविषयी घोड्याविषयी चांगल्या प्रकारची माहिती असल्या कारणाने मी सुद्धा त्यांना यांची थोडी या ठिकाणी मुलाखत घेण्यासाठी यांना मी तिथे आमंत्रित केलेलं आहे। आणि आपण बघत असत एकंदरीत हे घोडे विविध प्रकारचे घोडे या ठिकाणी आपल्याला दिसत असेल, निदर्शनामध्ये येत असेल की अशा प्रकारचा उत्सव पाहण्याची संधी आपल्याला या गावगाड्याच्या माध्यमातून मिळत आहे। सर नमस्कार। नमस्कार। काय आपण तर प्राण्यांच्या बाबतीमध्ये जाणूनच आहात, चांगला तुमचा अभ्यास पण या माध्यमातून आहे असं आम्हाला सुद्धा माहिती आहे की तुम्ही सिद्धार्थ गार्डनच्या प्राण्यांचं चांगलं व्यवस्थापन केलेलं आहे। आणि आज तुम्हाला इथे येऊन कसं वाटतं या ठिकाणी? या चेतक महोत्सवामध्ये अतिशय सुंदर चांगली संधी उपलब्ध झालेली आहे। अतिशय दर्जेदार उच्च प्रतीचे उच्च वंशावळीचे घोडे पाहण्याची आणि खरंच लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि अप्रतिम घोडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। खरं म्हटलं तर हॉर्स म्हणजे घोडा पूर्वीला गाड्या किंवा असे वाहनं नव्हते, त्या टायमाला घोड्याचाच उपयोग केला जात होता। ज्या आज आपण म्हणतो फरारी सारख्या, फॉर्च्युनर सारख्या गाड्या, परंतु त्या टायमाला घोड्यांच्या सुद्धा अशाच किमती होत्या ज्यांच्याकडे जसं आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांकडे सुद्धा घोड्यावरतीच त्यांनी युद्ध केलेले आहे। महाराणा प्रताप यांचा खास करून चेतक म्हणजे आज जो उत्सव भरतोय चेतक घोडा हा त्यांचा पराक्रमी असा घोडा होता। जसं आज गाड्यांचे नाव आहे तसे पूर्वीला घोडे चालत होते। आणि कुठेतरी हॉर्स प्रेमी या माध्यमातून अशा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सारंगखेडला येतात। तुम्हाला असं वाटतं का की असे महोत्सव हे इतर ठिकाणी पण व्हायला पाहिजेत? निश्चितच ज्या ठिकाणी अश्वप्रेमी आहेत, चांगल्या प्रतीचे घोडे सांभाळले जातात, घोड्यांची निगा राखली जाते, त्याच्यावर प्रेम केलं जातं, त्याचा आणखी कमर्शियल यूज आहे। रेस कोर्स पासून ते वरातीमध्ये पण घोडे लागतात, मिरवणुकीसाठी घोडे लागतात आणि परत आणखी घोड्यांच्या रेस असतात, नंतर टांग्यासाठी घोडे लागतात, वापरासाठी घोडे लागतात। आणि ज्या ठिकाणी घोड्याची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी निश्चितच असे फेस्टिवल घोड्याचे उपक्रम महोत्सव घेतले पाहिजे। चला मध्ये चालला ना। यूपी अमरोहा येथील 11 लाख रुपये किमतीचा हा घोडा
धन्यवाद.